मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अवघ्या 11 दिवसावरती मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष जे आहे ते प्रचार जोरदार करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी अमित साटम हे देखील जुहू बीचवरती जे मॉर्निंगला जॉगिंगला येत असतील त्यांच्याशी बातचीत करत आहेत, त्यांचे संपर्क साधत आहेत। सर, प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, कशा प्रकारे लोकांशी तुम्ही संवाद साधताय? आज या ठिकाणी आम्ही जुहू बीचवरती अंधेरी पश्चिममध्ये सर्व 8चे 8 उमेदवार हे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी, जनतेचं साथ सहकार्य हे घेण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। प्रत्येक वॉर्डाचा वचननामा गेल्या 11 वर्षामध्ये देवाभाऊंच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये झालेलं काम, गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या मार्फत या मुंबई शहरामध्ये झालेलं काम, हे सर्व केलेलं काम हे आम्ही जनतेच्या समोर ठेवत आहोत। आमच्या नगरसेवकांनी या ठिकाणी केलेलं कार्य हे जनतेच्या समोर ठेवत आहोत। आणि ज्या वेळेला कोविडच्या काळामध्ये काही लोक घरात बसून होते, काही लोकांनी कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार केला, त्यावेळेला आमचे नगरसेवक आणि नगरसेवकांनी जनतेमध्ये उतरून जमिनीवरती उभं राहून या जनतेची, मुंबईकरांची सेवा करण्याचं काम केलं। हे सर्व केलेलं कार्य हे जनतेच्या समोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेकरता जनतेचे साथ सहकार्य आणि आशीर्वाद मागण्याकरता आम्ही आज या ठिकाणी जुहू बीचवर आलेलो आहोत। नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते देखील दिलेले आहेत, लोकांशी संपर्क देखील साधत आहात आणि चांगला लोकांचा प्रतिसाद देखील मिळतोय। नाही, नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जनतेचा प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला प्राप्त होत असून येणाऱ्या काळामध्ये 150पेक्षा जास्त जागा निवडून देण्याचा संकल्प हा मुंबईकरांनी केलेला आहे। आणि महायुतीचा भगवा झेंडा, हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे असं सांगत त्यांचा वचननामा जाहीरनामा देखील प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे कुठेतरी काय वाटतं की फटका बसला आपल्याला दोन्ही ठाकरे बंधू? कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही हे महत्त्वाचं नाही आहे। गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा केलेला विकास, हा विकास कोणी केला? अटल सेतू कोणी केला? कोस्टल रोड कोणी केला? मेट्रो कोणी केली? CCTV कॅमेरा कोणी लावले? किंवा वरळीतल्या बिडडीचा इथल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी निर्माण करून दिलं, हे महत्त्वाचं आहे। याचा विचार मुंबईकर करतील। कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही आहे हे महत्त्वाचं नाही। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी प्रचार जो आहे तो सुरू आहे, लोकांशी संवाद साधत आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की योगा असेल किंवा अन्य काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या या ठिकाणी होत आहेत आणि अमित साटम जे आहेत त्याचा संपर्क साधत आहेत। त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आम्ही अनेक कामं केलेली आहेत, ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आम्ही करत असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन रुपेश कांबळेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।